हॅलोवीन ही जी कॉन्सेप्ट आहे ही स्पेसिफिकली भूतांशीच रिलेटेड आहे. म्हणजे चेटूक विद्या, वशीकरण, रक्तपिती आणि त्याच्यातला सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि हॅलोवीन ही जी कॉन्सेप्ट आहे ही स्पेसिफिकली भूतांशीच रिलेटेड आहे, जो आपला आवडीचा विषय आहे. आणि ही वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे. जसं आपल्या दर्शकांना पण माहिती आहे की मला त्या त्या विषयाचं म्हणजे भूतं असतील किंवा मग राक्षस असतील किंवा देव असतील, मला त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या गोष्टींचा अभ्यास करायला फार आवडतं. आणि हॅलोवीनचा पण मी काही रिसर्च केला. दुसरी गोष्ट मी जाऊन पण आलो की काय नक्की काय असतं. मग खूप देश बघितले मी रोमानियाला जाऊन आलो होतो, त्याच्यानंतर मी स्वीडनला जाऊन आलेलो होतो, USA तर येणं जाणं होतंच माझं. मला काही अशा नवीन गोष्टी कळल्या हॅलोवीनच्या रिलेटेड की ज्या खूप अत्यर्क आहेत, गूढ आहेत आणि अविश्वसनीय आहेत. प्रत्येक गोष्टीला एक असा गूढ असा इतिहास असतो जो खूप खोलवर गेलेला असतो. हॅलोवीनचा ज्यावेळी आपण तपशिलात जातो त्यावेळी हॅलोवीनच्या इतिहासाची आखणी करता करता आणि पाहणी करता करता आपण 2000 वर्षांपूर्वी जाऊन पोहोचतो. सेल्टिक जी ट्राईब होती त्या कालखंडामध्ये. नॉर्स मायथॉलॉजी खूप जणांना माहीत असेल, थॉर आला, ओडिन आला, जे मूवीजमध्ये पण येतात. तशीच एक सेल्टिक ट्राईब होती. नॉर्स मायथॉलॉजीची जी ट्राईब होती ती जर्मनीच्या साईडला होती. जर्मनी आली, ऑस्ट्रिया आली, हंगेरी आली, स्वीडन आली, झेकोस्लोवाकिया आली. सेल्टिकची जी ट्राईब होती 2000 वर्षांपूर्वी जी अस्तित्वात होती, एथनिक ट्राईब होती. एथनिक ट्राईब म्हणजे जी झाडांना, पशूंना, फुलांना, नेचरला पूजा करणारी जी ट्राईब असते, जी सोसायटी असते, त्याला एथनिक ट्राईब असं म्हणतात. ती सेल्टिकची होती. शेतीपूरक व्यवस्था म्हणजे शेती करणारी ट्राईब होती. इथून ॲक्च्युअल हॅलोवीन या कथेचा आणि या कॉन्सेप्टची सुरुवात झाली असं आपण समजू शकतो. हॅलोवीन कधी सेल्टिक लोक साजरे करायचे तर 1 नोव्हेंबरचा जो कालखंड होता त्या टायमाला समरचा सीझन संपून जसा विंटरचा सीझन चालू होतो त्या टायमाला सेल्टिक लोकांची अशी मान्यता असायची की जिवंत आणि मृत लोक ह्यांच्यामध्ये अशी फारशी काही दरी नसते किंवा पडदा नसतो राहिलेला. दे कॅन कनेक्ट विथ इच अदर. ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. त्यामुळे 1 नोव्हेंबरला ते समहेन नावाचा एक रिच्युअल साजरे करायचे. समहेन म्हणजे काय तर सेल्टिक लोक जी ट्राईब होती ती बोनफायर म्हणजे आग लावायची आणि त्या बोनफायर करून त्याच्या भोवती गोलाकार आकृतीमध्ये ते सगळे बसायचे. आणि ते का बसायचे कारण त्यांचं असं म्हणणं असायचं की ह्या टायमाला त्यांचे पूर्वजांचे आत्मे किंवा निगेटिव्ह शक्ती ह्या त्यांच्या गावांना व्हिजिट करतायत आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण ही रिच्युअल करायला पाहिजे. त्या टायमाला आत्ताच्या मॉडर्न एरामध्ये ज्याला आपण सॅटॅनिझम बोलतो, जी खूप डीप कॉन्सेप्ट आहे आणि भयानक सुद्धा, त्याचा काहीसा सुरुवातीचा जो फाउंडेशनल भाग होता की मेंढ्याचं किंवा रॅमचं जे म्हणतात की मांस घालणे, ॲनिमलच्या प्राण्यांच्या कातड्यांपासून तयार केलेले कपडे अंगावर घालणे आणि भूतांची टेक्निकली कॉस्ट्युम करणे आणि त्या बोनफायर भोवती गोलाकार चक्रामध्ये बसणे, ह्या टाईपचे रिच्युअल सेल्टिक लोक करत होते. पण हे थोडं असं विचित्र नाही वाटत तुला की म्हणजे नॉर्मल समाजात राहणारे आपल्यासारखे लोक तिथेही तसेच असतील आणि ते एक दिवस येतो जिथे ते लोक असे प्राण्यांचे कातड्यां कपडे घालतायत, भूतांसारखा मेकअप करतायत, तिथे विचित्र राहत आहेत. म्हणजे हे लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेसप्रमाणे ठीक आहे, पण मोठे लोकही करतायत आणि ते असं विचित्रच वाटतं. बॉनफायर अवतीभोवती असं खतरनाक काहीतरी त्यांचं ते तंत्रक्रिया विया असं एकदम डेंजर वाटतं भाई ते.
हा म्हणजे ती एथनिक ट्राईब होती सेल्टिक, आणि 2000 वर्षांपूर्वी त्यांची जी मान्यता होती ती खूप वोलाटाईल होती. वोलाटाईल म्हणजे काय की ॲग्रेसिव्ह, बळी देणे, त्याच्यानंतर रक्त पिणे वगैरे असं त्यांच्यामध्ये. रक्त पिणे. येस. बापरे. कारण 2000 वर्षांपूर्वी टेक तसं बघायला गेलं तर आत्ताचा काळ, आपण होमोसेपियन आहोत, प्रगती करत करत आपण इथपर्यंत आलो आहे. तसंच हॅलोविनचं झालं. तर ते जे होतं ते सेल्टिक लोक साजरे करायचे. त्यावेळी सेल्टिक लोक एक मिस्टेरियस क्रिचर आहे ड्रूड, जे त्यांच्या मान्यतामध्ये होतं. ड्रूड म्हणजे काय की अशा व्यक्ती किंवा अशी बाई किंवा माणूस की जिला भविष्यातलं कळतं, दिसतं एक सर्टन रिच्युअल केल्यावर. सर्टन रिच्युअलमध्ये बळी असतो प्राण्यांचा, सॅक्रिफाईस, किंवा मग ते गहू किंवा तांदळाचे क्रॉप्स असतात ते जाळतात, किंवा मग पाण्यामध्ये स्वतःचं अंगठ्याचं किंवा करंगडीचं रक्ताचे काही थेंब्स टाकायचे, आणि त्यातून त्या 1 नोव्हेंबरच्या आसपास जे विंटरला त्यांचा जो समहन नावाचा जो काही रिच्युअल व्हायचा किंवा जो काही सण उत्सव ते साजरे करायचे, त्यातून त्यांना ड्रुइड किंवा त्यांचे जे फॉर्च्यून टेलर्स असायचे, मंक्स सेल्टिकचे, हे ते त्या लोकांना पुढे काय होऊ शकतं, तुमचं आयुष्यात काय होईल, तुमची शेती चांगली चालेल का, कधी कधी तर मृत्यू पण ते सांगायचे. बापरे. आणि अशी ही चालणारी जी व्यवस्था होती ती खूप वर्ष चालली. त्याच्यानंतर आपण अर्वाचीन काळामध्ये येऊ. अर्वाचीन काळ म्हणजे सुरुवात ऑफ द हिस्ट्री, इतिहासाची. इसवी सन 43 च्या दरम्यान रोमन एम्पायर, द फर्स्ट कॅथलिक रोमन एम्पायर फाउंड झालं. ते जे रोमन एम्पायर होतं त्यांची जी स्वतःची मान्यता होती. कॉमन सेन्स, जर तुम्ही एखादं राज्य जिंकलं तर तिकडे राजा जो असतो तो स्वतःचा धर्म, स्वतःचे विचार, स्वतःची विचार पद्धती, खाणपाण्याचे व्यवस्था जे काय असेल ते लादायचं किंवा त्यांना प्रॅक्टिस करवायचा, अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. सेम रोमनने केलं. 43 ते इसवी सन 456 पर्यंत रोमन पिरियड होता, जो फर्स्ट रोमन कॅथलिक आपण पिरियड समजू शकतो. त्याच्यामध्ये हे जे सेल्टिक लोक होते त्यांचा बहुतांश भाग हा रोमन एम्पायरने जिंकलेला होता. सो ते स्वतःचे जे काही मान्यता होत्या, पूजा पद्धती होत्या, ते सेल्टिक लोकांवर, जी सेल्टिक ट्राईब होती त्यांच्यावर लादण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा टेक्निकल त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये अंगीकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथं महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्यामध्ये कसं पितृपंधरवडा असतो की आपण आपल्या पूर्वजांचं आवाहन करतो, पिंडदान करतो, तसं फेरालिया नावाचा एक उत्सव असतो रोमन, त्या काळचा जो रोमन राज्यवट होती, तो जो होता तो देखील ऑक्टोबरमध्ये येत होता. सो सेल्टिक लोकांचा जो समहन नावाचा जो काही पूजा पद्धती होती, ज्याच्यामध्ये ते लोकांना वाटायचं की आत्मे येतात किंवा ते आत्म्यांना बोलवायचे, ह्याच्याबरोबर त्यांनी थोडंसं मर्ज केलं आणि द सॅक्रिफायजल ट्रेडिशन जे रोमन कॅथलिकमध्ये त्या राज्यवटीत चालायचं ते समहेनबरोबर मर्ज झाल्यामुळे नवीन पूजा पद्धती चालू झाली, ज्यात रोमनने त्याला जे नाव दिलेलं होतं ते सॅक्रिफायजल डे होतं. त्याच्यामध्ये सेमच पूजा पद्धती होती, सेमच मान्यता होतं की भूत येतात, आत्मे येतात, आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो. जे नवीन हॅलोवीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॅको लँटर्न बघतात, म्हणजे भोपळा ज्याला भूताचे फेसेस केलेले असतात आणि त्याच्यामध्ये कॅन्डल वगैरे लावून त्याला इग्नाईट करतात, म्हणजे जाळून घराच्या बाहेर ठेवलं जातं. किंवा मग खूप सारे तुम्ही ॲपल्स बघता, ट्रिक ऑर ट्रीटमध्ये कॅन्डीज बघतात. सो जे सफरचंद होते, ॲपल, ह्याचा संदर्भ रोमन जे त्यावेळीची राज्यवट होती त्याच्याशी येतो. त्या रोमन राज्यवटीमध्ये एक पोमोना नावाची देवी होती. ही देवी फर्टिलिटी आली, ट्री आले, फळं फुल आली याची देवी होती. सो ईव आणि ॲडम माहीत आहे तुम्हाला, ख्रिश्चन धर्मानुसार पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, ज्याच्यामध्ये देवाने सांगितलंय की सफरचंद जे आहे ते खाऊ नकोस, आणि मग ट्रिक करतो डेविल, म्हणजे सॅटॅन, लुसिफर ज्याला आपण बोलतो, की का नाही खायचं, क्वेश्चन कर. तर जी पोमोना देवी आहे ती त्या कुतूहलाला
क्युरिओसिटीला, जिज्ञासाला आहे ना रिप्रेझेंट करते. सो ते जे सफरचंद आहे जे तुम्ही बघता, जे हॅलोविनमध्ये मोस्टली यूज केलं जातं, ते बेसिकली ॲज अ विचक्राफ्ट म्हणून बघितलं जातं. विचक्राफ्ट म्हणजे तंत्रविद्या, ज्याच्यामध्ये बायकांना जो पुरुष आवडत असतो त्याला त्यांनी जर ते सफरचंद दिलं तर तो त्यांच्या वशमध्ये येईल, वशीकरण विद्यासारखं. ओ येस. सो हॅरी पॉटरमध्ये कसं ते लो पोशन, तसं त्या टाईपचं ते लो पोशन टाईप ते होतं. सो ही मान्यता होती पोमोना देवीची. आणि ती आता नवीन जे आत्ताचं जे रिच्युअल्स आहे, म्हणजे हे मी मिडिल एजचं हॅलोविन सांगतोय की 1500 ते 1800च्या दरम्यान ते विचक्राफ्ट म्हणून पुढे यूज केलं. मी येतो त्या संदर्भावर नंतर. थोडंसं पुढे येऊ आता. 13 मे इसवी सन 609, 13 मे एक पोप होते, म्हणजे पोपची खूप परंपरा आहे ख्रिश्चन धर्मामध्ये. सो पोप बोनिफेस फोर्थ ह्यांनी धारातीर्थी जे त्यांचे सैनिक पडलेले आहे, द सॅक्रिफायसल डे, किंवा त्याला त्यांनी नाव दिलं होतं ऑल सेंट्स डे, हा साजरा करण्याचं ठरवलं. पण त्याच्यानंतर जे आलेले पोप होते, ॲज पर मी तुम्हाला सांगितलं की स्वतःची संस्कृती मर्ज करायची, कारण त्यावेळी रोमन साम्राज्य जे होतं ते जिथे सेल्टिक लोकांचं जंगलामध्ये राज्य होतं, म्हणजे त्यावेळी युनायटेड किंगडम असेल म्हणजे ब्रिटन, नॉर्थ फ्रान्स असेल आणि आयर्लंड असेल, या ठिकाणी सेल्टिक लोकांची जास्त वसाहती होत्या. सो तिकडे स्वतःचं मर्ज करणं किंवा ॲक्सेप्टन्स वाढवणं म्हणून जे ग्रेगोरी, त्यांचे जे पुढचे होते ग्रेगोरी 3 पोप, त्यांनी हा जो डे होता ऑल सेंट्स डे हा 1 नोव्हेंबरला शिफ्ट केला. आणि हॅलोविनचा जो दुसरा जी पायाभरणी होती की हॅलोविनला का असं एवढा प्रसिद्ध झाला पुढे, त्याची ॲक्च्युअल सुरुवात इथून झाली. ऑल सेंट्स डे मध्येच अर्थ येतोय की सगळे चांगले आत्मे आपल्याला 1 नोव्हेंबरला भेटायला येतील, अशी त्यांची मान्यता होती. पण मग ते म्हटले चांगले आत्मे जर 1 नोव्हेंबरला येतील, मग त्याच्या आधीची जी काळ रात्र आहे त्यावेळी दुष्ट आत्मे येऊ शकतात, ट्रिक्स्टर येऊ शकतो. मी सांगेन पुढे ट्रिक्स्टर कोण आहे. मिनियन्स येऊ शकतात डीमनचे, आणि अशा शक्ती तुम्हाला व्हिजिट करू शकतात की ज्यांना माणसाच्या मनाबरोबर आणि डोक्याबरोबर आहे ना खेळायला आवडतं. ते तुम्हाला लालच दाखवतात आणि तुमच्यावर ट्राय करतात डील करायचं. आणि इथूनच सुरुवात झाली हॅलोविनची, ऑल हॅलोज डेची, ज्याला 31 ऑक्टोबरच्या नाईटला साजरं करण्याचं ठरवलं.